बनवतेस? मी सॅलेड बनवते. ओके. सो मिष्टू याच्यामध्ये लेमन स्क्वीज करते आहे. बाकी सॅलेड मी बनवलेला आहे चॉप करून. तुझाही व्हेजिटेबल्स याच्यामध्ये ॲड करू शकता. मी फक्त इथे कुकुंबर आज ॲड केली आहे. तुम्ही कॉर्न, कॅरेट, कॅप्सिकम, इवन पनीर, टोफू हे सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. अँड विच इज अ व्हेरी हाय प्रोटीन ब्रेकफास्ट. वॉर्म आहे, थोडं वॉर्म आहे. ब्लॅक चना मी थोडा रोस्ट केला. Hello everyone, this is Aparna. Welcome and welcome back to my channel Aparna Unfiltered, where you get raw, real vlogs. I hope you all are doing good and great. आज ना माझ्या फ्रेंड्स आणि त्यांची मुलं, आता त्यांची मुलं म्हणजे मिष्टूचे सुद्धा फ्रेंड्स, तर यांना मी लंचसाठी सांगितलं आहे आणि त्या येणार आहेत थोड्या वेळाने, म्हणून ही माझी सकाळपासून चाललेली घाई. तर त्यासाठी थोडी थोडी अशी तयारी जी आहे ती सुरू केली. तर मेन्यूमध्ये आहे छोले भटुरे, व्हेज पुलाव आणि मँगो शिरा. तर जे चिक्पीज आहेत तर ते मी ऑलरेडी बॉइल्ड करून ठेवले होते आणि त्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो मी मॉर्निंगला प्रिपेअर करून ठेवला होता. आता हे सगळं बनवताना मी एक खास डेझर्टही तयार करते, कारण रात्री आम्ही सगळे मिळून छान मूव्ही बघणार आहोत. सो मूव्ही बघता बघता हे छान डेझर्ट आम्ही एन्जॉय करू. तर सध्या आंब्याचा सीझन आहे म्हणून डेझर्टही छान आंब्यापासूनच बनवायचं ठरवलं. तर मी बनवते इथे मँगो पुडिंग. हे आधीच तयार करून फ्रीजमध्ये ठेवता येतं आणि नंतर ना छान मस्त चिल्ड झाल्यावरती खायला काही वेगळीच मजा येते. तर यासाठी मी व्हिप क्रीम छान व्हिप करून घेतली आहे आणि त्यामध्ये केसर मँगो पल्प घातलेले आहेत. आता विशेष म्हणजे इथे ना मला अजिबात साखर घालावी लागली नाही, कारण हा केसर आंबा इतका गोड आहे की त्याची नैसर्गिक गोडीच पुरेशी आहे. तर आता हे मिश्रण छान थोडं सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलं. एकदा हे छान घट्ट झालं ना की कपमध्ये सुंदर असे लेअरिंग करणार आणि त्यामुळे ते दिसायलाही छान अपिलिंग वाटणार आणि खायलाही तितकंच स्वादिष्ट. चला तर मग बाकीच्या तयारीला लागते. मसाल्यासाठी मी इथे 2 बिग साईजचे ऑनियन, त्याच्यानंतर ड्राय कोकोनट आणि जिंजर गार्लिक पेस्ट यूज केली आणि त्यासोबतच ना 2 ते 3 टोमॅटोची प्युरी सुद्धा इथे यूज केली आहे. तर मला ना असं नेहमी वाटतं की कुठलीही भाजी जी आपण घरी बनवतो तर त्याचा कलर आणि त्याची टेस्ट ही आपण करत असलेल्या मसाल्यावरच डिपेंड असते. तर त्यामुळे हा मसाला घाईघाईत न वापरता अगदी पेशन्सली छान परतून घ्यायचा आहे, कारण यावरच छोले ची छान टेस्ट येणार आहे. तर कांदा, खोबरे, टोमॅटो हे अगदी छान व्यवस्थित परतले ना त्यातून एक वेगळाच असा अरोमा येतो आणि हाच त्या खरा भाजीचा बेस असतो. तर आता यामध्ये ना रेग्युलरचे मसाले घातले, त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि छोले मसाला घालून छान सगळं असं एकजीव करून घेतलं. आणि हो, जेव्हा आपण छोलेची ग्रेव्ही तयार करत असतो तर थोडे एक हँडफुल छोले घ्यायचे आणि ते त्या मसाल्यामध्ये ना कम्प्लिटली मॅश करून घ्यायचे, म्हणजे त्या ग्रेव्हीला एक थिकनेस तर येतोच, शिवाय टेस्टही अमेझिंग येतं. आणि हो, एक टीप अजून, जर तुमच्याकडे पोमोग्रेनेट पावडर म्हणजे अनारदाना पावडर असेल तर ती छोले, राजमा किंवा अशा टाईपच्या ज्या ग्रेव्हीच्या पदार्थांमध्ये ना नक्की घाला. अगदी थोडीशी पावडर ही त्या पदार्थाची चव एका वेगळ्याच लेवलवरती घेऊन जाते. त्यामुळे ग्रेव्हीला हलकीशी अशी आंबट गोड चव येते आणि पदार्थ अगदी रेस्टॉरंट सारख्या मिळालेल्या ना छोल्यांसारखा लागतो. मी जेव्हाही अशा मसाल्याच्या भाज्या घरी करते तेव्हा 1 टेबलस्पून तूप नक्की त्याच्यामध्ये घालते. त्याने होतं असं की भाजीला कलर छान येतो आणि त्याने वेगळी शाईन येते आणि ज्यांना तूप आवडत नाही त्यांना त्याची टेस्टही कळणार नाही. आता इथे भटुऱ्यांसाठी डो सुद्धा प्रिपेअर करून घेते. तर जनरली ना भटुरे तेल खूप पितात, खातानाही हाताला तेल लागतं. छोल्यांच्या ग्रेव्हीमध्ये ऑलरेडी तेल हे जास्त पडलेलंच असतं, म्हणून मी इथे एक छोटी ट्रिक वापरते आणि ते तुमच्यासोबत शेअर करते. तर भटुरेच्या पिठात ना 1 इनो सॅचेट नक्की घाला, त्यामुळे भटुरे छान फुलतात आणि कम्पॅरेटिव्हली ऑइल हे कमी ॲब्झॉर्ब करतात. तर यासाठी मी ना मैद्यामध्ये थोडं दही, 1 टेबलस्पून तेल आणि चवीनुसार मीठ, थोडी शुगर आणि 1 इनो सॅचेट असं घातलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण अगदी थोडं थोडं पाणी घालत घालत पीठ अगदी छान असं मऊसर मळून घ्यायचं आहे. मेक शुअर याच्यामध्ये आपण दही सुद्धा घातलंय, तर पाणी हे आपल्याला जास्त असं लागणार नाही. पीठ जितकं छान मळलं जाईल ना तितके भटुरे मऊ, फुगलेले आणि खायला एकदम स्वादिष्ट होतात. आता हे पीठ ना थोडा वेळ झाकून ठेवणार आणि खरंच सांगते, हे एवढे छान भटुरे झाले होते, अगदी टम्म फुगलेले आणि मसालेदार छोले यांचं कॉम्बिनेशन एकदमच भारी परफेक्ट झालं होतं. सगळ्यांनी खूप पोट भरून खाल्ले आणि खरंच
खरंच मस्त झाले होते. आता इथे मी डेझर्ट कप्स असेंबल करायला घेते. असेंबल म्हणा किंवा लेअरिंग म्हणा, हा पार्ट मला जाम आवडतो. कुठल्याही डिशचं प्रेझेंटेशन जर करायचं असेल ना आणि त्यामध्ये मी किती जास्ती अशी क्रिएटिव्हिटी यूज करू शकते, तर हा माझा प्रयत्न असतो. माझ्याकडे ना हे ओट्सचे काही चॉकलेट आहे जे अहोने दुबईवरून आणले होते आणि बऱ्यापैकी ते होते एक्स्ट्रा. तर याचा क्रंच खूप छान येतो खाताना आणि डेझर्ट खाताना ना प्रत्येक बाईटमध्ये हा जेव्हा आपण टाकतो तर त्याची टेस्ट ही खूप छान लागते. तर सुरुवातीला ना मी 1 कप करून बघितला. तुम्ही साईडला अगदी कॉर्नरला तिथे बघतच असाल की 1 कप रेडी आहे. कारण ना फायनल प्रेझेंटेशन कसं दिसतंय ते मला बघायचं होतं की ही जी लेअरिंग मी केली आहे ती खरंच छान दिसते की फर्स्ट लेअरवरती वगैरे असं मला काही मॉडिफिकेशन करायची गरज असेल तर म्हणून मी 1 कप करून बघितला. पण कप रेडी झाल्यावर तो इतका छान दिसत होता ना, मग बाकीचे सगळेच कप अशाच पद्धतीने लेअरिंग करायला घेतले. सगळ्यात खालचा जो हा बेस लेअर तुम्ही बघताय ते आहे होममेड बिस्कॉफची पेस्ट जे मी घरीच बनवली आहे आणि त्यावरती मँगो पुडिंग हे जे मी येल्लो कलरचं घालते तर त्याचा लेअर आहे आणि मध्ये ना छोटे असे मँगो चंक्स देखील ठेवले आहे. ते खाताना मँगोचे जे पीसेस तोंडात येताना त्याची टेस्ट अजूनही अमेझिंग लागते. शेवटी वरून असे ओट्सचे चॉकलेटचं क्रंच घालते आणि गार्निशसाठी काही फ्रेश मँगोचे पीसेससुद्धा ठेवायचं. तर त्यामुळे ना डेझर्ट हे दिसायला हे खूप टेम्पटिंग वाटतं आणि खरंच सांगते अशा प्रकारे सर्व केलं तर घरी बनवलं यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. अगदी कॅफे स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल डेझर्ट असं वाटतं. सगळ्यात आवडलेली गोष्ट मध्ये ना यामध्ये मँगोची नॅचरल स्वीटनेस आहे. नो शुगर, नो आर्टिफिशियल कलर, नो प्रिझर्वेटिव्ह, तरीसुद्धा डेझर्ट दिसायलाही टेम्पटिंग आणि खायलाही डिलिशियस आहे. आता मार्केटमध्ये ना मँगो सीझन सुरूच आहे तर हे डेझर्ट एकदा घरी नक्की करून बघा. घरातली मुलं तर बाहेरच डेझर्ट जे आहे ते खायला विसरूनच जातील आणि पुन्हा पुन्हा हेच बनवायला सांगतील. आणि फक्त मुलंच नाही, लहानांपासून ना मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे डेझर्ट नक्की आवडेल. छोले भटुरे, व्हेज पुलाव विथ मँगो शिरा असा होता आमचा मेन्यू. आणि खरं सांगायचं तर फायनल प्लेटिंग करायला मी इथे खरंच विसरले, त्यामुळे तुम्हाला दाखवू नाही शकत आहे इथे. आणि त्यानंतर फ्रेंड्स आल्या, मग गप्पा गोष्टी, मुलांची धमाल मस्ती. यामध्ये ना शूटिंग जेवढं होतं तेवढंच राहिलं. एक फ्रेंड ही सोसायटीमध्येच राहते आणि एक फ्रेंड ही छत्तीसगडला राहते, त्यामुळे भरपूर सगळ्या गोष्टी ऐकायच्या होत्या, सांगायच्या होत्या आणि खरंच एकूणच दिवस खूप छान गेला. चला तर मग आजचा व्हिडिओ हा इथे संपवते. मी सांगितलेल्या छोटे छोटे टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि करून बघितल्या तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सी यू सून इन माय नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन